आमच्या शाळेतलो जागतिक महिला दिन एकदम भारीच झालो। हे हाय सकाळच्या या पांढऱ्या शुभ्र दाट धुक्यातून वाट काढत मी शाळेत अगदी सावकाश येऊन पोचले आणि 8 मार्चसाठी हर्ष वाडेकर आणि श्रेयस शिर्केन केलेला सुंदर फलकलेखन बघूक मिळाला। आज आमचो मान होतो, मग काय दीप प्रज्वलन केलं आणि मग आमच्या शाळेतल्या छोट्या छोट्या महिलांच्या हस्ते आम्हा सगळ्या लेडीजचा गुलाब पुष्प देऊन स्वागत केल्याने किती भारी ना। त्यानंतर नेहमीच आमका रिस्पेक्ट देणारे आमचे सर्व शिक्षक, उपस्थित मान्यवर त्यांचं सुद्धा स्वागत केल्याने। तर या वुमन्स डे निमित्त बऱ्याच जणांनी आपली मनोगता व्यक्त केल्याने त्यापैकी काही निवडक तुमका ऐकवतय, चला। नारी कभी कमजोर नहीं होती, बस उसे पहचानने की जरूरत होती है। या ओळीत मी माझ्या भाषणाची सुरुवात करते। महिला दिन हा केवळ एक सण नसून तो प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाची आणि संघर्षाची आठवण करून देणारा दिवस आहे। आज आपण इथे जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत। आपल्या भारताच्या माजी राष्ट्रपती त्यांचं एक सुंदर विधान आहे। त्या असं म्हणतात की इफ ऑल द ट्रीज वेअर वन ट्री, so that I would like to suggest you on this special occasion, please be a smart woman and be an independent woman. Don't depend on any other man to earn money. Earn by yourself and love yourself. So that could be today's motivation. स्त्रियांनी आपल्या घरापासून ते अंतराळापर्यंत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहेत। म्हणजे घरामध्ये आई, बहीण, आजी असेल, काकी असेल, यापासून ते अंतराळामध्ये वैमानिक म्हणून तिथे शोध संशोधन कार्यामध्ये सुद्धा स्त्रिया आघाडीवर आहेत। मित्रांनो, आपली पहिली गुरु म्हणजे आपली आई, ही आपली पहिली गुरु आहे। तिचा आपण पहिल्यांदा सन्मान करूया। तुम्ही तुमच्या आईशी बोलताना कसे बोलता घरी, हे फार महत्त्वाचं असतं। तुम्ही रोज तुमच्या आईला नमस्कार करता का रे? बघा, तुमच्या घरी तुमची बहीण असेल, छोटी असेल किंवा मोठी असेल, तिच्याशी आपण कसं बोलतो? आपल्याला घरापासून समाजापर्यंत, शिक्षणापासून कायद्यापर्यंत स्त्रियांचा हक्क राखावा। चला आपण सर्व मिळून महिलांना सन्मान देऊ, त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करू आणि एक समृद्ध समाजाचे स्वप्न साकार करू। आणि शेवटी देवगड एज्युकेशन बोर्डचे पहिले महिला मुख्याध्यापिका सौ तेली मॅडम यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलं आणि कार्यक्रम संपन्न झालो। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।